नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत बेसन लाडू. तर तुम्ही म्हणसाल बेसन लाडू का? तर आपले ना सध्या व्हिडिओ आपण टाकत नव्हतो. आपले सध्या ऑर्डर पण बंद आहेत आणि यूट्यूबचे आपले व्हिडिओ पण बंद आहेत. सध्या मी आजारी असल्यामुळे 1 महिना मला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितले, त्यामुळं आपले व्हिडिओ येत नाहीत. तर थोड्या दिवसात मी जरा तब्येत बरी झाली की चालू करणार आहे. तोपर्यंत म्हणलं आपला एक जुना व्हिडिओ होता गॅलरीमध्ये, मी असंच लग्नाच्या रुखवताचा ऑर्डरचा होता बहुतेक, तो तर एडिटिंग केलेला नव्हता. तो आज बसल्या बसल्या एडिटिंग केला आणि म्हणलं चला अपलोड करूया. तर इथे नाही बेसन पीठ घेतलेलं आहे पाव किलो, साखर घेतलेली आहे 1 पाव किलो आणि हे तूप आहे एक अर्धी वाटीच्या थोडं, अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे. तर आपण ना हे रुखवताची ऑर्डर होती ही अर्धा किलो बेसन लाडूची. तर बेसन लाडू करायला घेऊया. तर सध्याच्याला मी आता ना थोडंच तूप टाकले. आता हे सर्व तूप टाकणार आहे मी एवढ्या बेसन पिठाला, पण एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करीत टाकायचं. तर बेसन पीठ भाजताना तर आता मी बेसन पीठ टाकलं की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हे बेसन पीठ सतत असं हलवीत राहायचं. तर हे पाव किलो बेसन पीठ एक 40 मिनटं तरी कमी भाजायचं, 40 ते 45 मिनटं. तर तुम्ही पाहू शकता थोडं 10-10, 15-15 मिनटं झाले की थोडं थोडं 2-3 चमचे तूप टाकीत राहायचं वरवर, असं करत सगळं तूप टाकायचं. आणि शेवटला ना एक 30-40 मिनटं झाली का नाही की आपल्या बेसन पीठ जेवढं त्याने तूप शोषून घेतलं तेवढं बाहेर टाकायला सुरुवात करतं, म्हणजे ते पातळ होतं आणखीन. तर मग तसे अशा प्रकारे जर बेसन लाडू केलं तर खूप छान होतात, अजिबात टाळ्याला ह्याला चिटकत नाहीत आणि एकदम मस्त दाणेदार होतात. तर असंच बारीक गॅसवर सतत एक 40 मिनटं तूप टाकीत आपण हे बेसन पीठ भाजत राहायचं. तर आता मी तुम्हाला वेळ काय दाखवत नाही, आता थोड्या वेळाने आणखी भाजल्यानंतर दाखवते एक अर्धा तासाने. आणि एक अर्धा तास झालं की नंतर त्याच्यातनं आपण मग 1 चमच्यावर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्याने काय होतं, असं आपलं बेसन पीठ दाणेदार होतं. तर आता एक 20-25 मिनटं झालेली असतील एक अंदाजे, कारण आता हा जुना व्हिडिओ आहे, मी काही टायमिंग लिहून ठेवलेला नव्हता. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व तूप टाकलं आहे वाटीतलं भाजत भाजत. आणि आता ना इथून पुढे ना आता तुम्ही जेवढं तूप ह्या बेसनपिठाने शोषून घेतले आपण टाकलेलं, तेवढं ते बाहेर सोडायला सुरुवात करतं, त्याने आपलं पीठ पातळ होतं परत. तर सतत हलवीत राहायचं, एकदम डार्क त्याला कलर येऊस तर एक 40 ते 45 मिनटात. एवढं पाव किलो बेसन पीठ भाजायला आपल्याला एक 40-45 मिनिट लागतात बारीक गॅसवर. आणि वेळेसाठी किंवा गडबड आहे म्हणून असं तुम्ही जर फुल गॅस करून जर बेसन पीठ भाजलं की नाही तर ते बेसन पिठाला कलर येतो, पण ते खाताना ना लाडू कचकच लागतं असं बेसन पीठ, त्याच्यामुळं गडबड करायची नाही. तर एकदम गॅस बारीक ठेवायचा. तर थोड्या दिवसांनी तब्येत बरी झाली की आपले रेग्युलर ऑर्डर आणि रेग्युलर व्हिडिओ पण येतील आपले. तुम्ही पाहू शकता मी खूप थोडंसं पाणी, 1 चमच्याभरच पाणी टाकले आणि त्याला नंतर आणखीन एक 10 मिनटं हलवीत राहायचं आणखीन. तर तुम्ही पाहू शकता एक 45 मिनिटांनी आपलं पीठ किती पातळ झाले असं. तर आता हे पीठ आपण काढून एका ताटात थंड करायला ठेवूया भाजलेलं. आणि थंड थंड म्हणजे कोमट करायचं, जास्त पण थंड नाही असं काही. तर तोपर्यंत आपण साखर आपली मिक्सरवर बारीक करून घेऊ आणि जी आपली सुजीची चाळणी असते का त्या चाळणीनं चाळून ती पिठी साखर ह्या भाजलेल्या बेसन पिठामध्ये मिक्स करू. तर आपली साखर काढूस तर चाळूस तर थंड होतं आहे आपलं हे बेसन पीठ तोपर्यंत. तर अर्धा किलो तयार अर्धा किलो जर बेसन लाडू हवे असतील तर पाव किलो साखर आणि पाव किलो बेसन पीठ घ्यायचं आणि तूप एक अर्धी वाटी घ्यायचं. मी आता त्या पिठी साखरेमध्ये विलायची पावडर टाकली 1 चमच्याभर. तर एक अर्धा किलो लाडू तयार होऊन 1-2 लाडू शिल्लक राहतात, म्हणजे आपलं तुपाचं जे प्रमाण असतं एक्स्ट्राचं आपलं आपण टाकलेलं ते
शिल्लक राहतं. तर आता आपण साखर मिक्स करून घेऊ पिठात. आणि आता हे रुखवताचे होते म्हणून मी मोदकच्या साच्यामध्ये हे लाडू बनवले. जर काही काही कस्टमरला आवडत नाहीत, हातानेच बांधलेले आवडतात, तसे कोणाला जसे आवड, पण रुखवताचे असले तसं छान दिसतं म्हणून मी तसे बांधले होते. लहान आणि जर हाताने बांधले ना तर छोटी साईज केली तर लाडू एक 16-17 लाडू होतात एवढ्या ह्याच्यामध्ये. पण मोदकच्या साच्यामध्ये जरा मोदकाचा साचा मोठा असतो त्याच्यामुळे 15 होतात लाडू. 1-2 लाडू कमी होतात फक्त. वजनामध्ये काही फरक पडत नाही, पण लहान मोठा आकार केला की संख्येमध्ये फरक पडतो. तर असं मोदकाच्या साच्यात भरून आपण लाडू तयार करून घेऊ. आणखीन 15 दिवस काही आपण ऑर्डर चालू करणार नव्हते. 15 दिवसांनी आपल्या ऑर्डर रेग्युलर सुरू राहतील. तर आपले लाडू तयार झाले, तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.